सिडको सहनिबंध कार्यालय के अधिकारियों पर वास्तविक निर्णय में फेरबदल करने का आरोप लगा है। एरोली स्थित लेक व्यू सोसाइटी के सचिव महेश चंद्रकांत जोष्टे ने बताया कि हमारी 3 सोसाइटी में पिछले 3 वर्षों से काम कर रही है। हमारी टीम को लगभग एक तरफा जीत मिली थी, लेकिन कुछ लोग शुरुआत से हमारे विरोध में थे। वे लोग लगातार विरोध कर रहे थे। उन्होंने हमारी शिकायत, जिसकी सुनवाई उप निबंधक प्रताप पाटिल के पास हुई थी, और वहां पर फैसला सोसाइटी के पक्ष में आया था। उसके बाद फिर उन्होंने प्रथम अपीलीय अधिकारी राजेंद्र वीर के पास सुनवाई हुई थी। वहां पर भी पहले फैसला सोसाइटी के पक्ष में आया था, लेकिन बाद में उसमें बदलाव कर सोसाइटी के लोगों पर ही सवाल खड़े करने लगे। आखिर अचानक निर्णय में बदलाव कैसे हुआ? क्या अधिकारी किसी के दबाव अथवा लालच में काम कर रहे हैं कि वे पहले कोई और निर्णय देते हैं और बाद में बदल देते हैं? नमस्कार, मी महेश चंद्रकांत जोष्टे, लेकी सोसायटी सेक्रेटरी सचिव. आमचे चेअरमॅन साहेब आहेत आणि आमचे ट्रेजरर साहेब आहेत. तर मी हे सांगू इच्छितो की आमच्या सोसायटीमध्ये 2-3 जे माणसं आहेत ते आमच्या विरोधात आहेत, त्यांनी आमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेले होते. त्या कंप्लेंटच्या अनुषंगाने पहिले पाटील साहेबांकडे, उपनिबंधक पाटील साहेब, कंप्लेंट अशी होती की ह्या लोकांनी, म्हणजे आम्ही ऑफिस बेररनी, मॅनेजिंग कमिटीनी हिशोबांचा हेरफेर केलेला आहे, त्यांनी विड्रॉल केलेला आहे, असे खूप काही त्यांनी आरोप आमच्या विरुद्ध केले होते आणि केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना स्टेटमेंट, जे काय रेकॉर्ड असतं पेपर्स, त्याच्याबरोबर पेपर्स सगळे दिलेत. आमचं रितसर त्यांना लेटर गेलेलं आहे, रितसर त्यांना रिप्लाय गेलेला आहे. सगळं गेल्यानंतर पाटील साहेबांनी आम्हाला त्या टायमाला क्लीन चिट दिली होती की यू आर ओके, तुम्ही ओके आहात आणि तुमच्या विरुद्ध जी कंप्लेंट आहे ती आम्ही मागे घेतो. आम्हाला ते अपीलला गेले राजेंद्र वीर साहेबांकडे, सहनिबंधक साहेब राजेंद्र वीर साहेबांकडे ते गेले. ते गेल्यानंतर तिकडे हिअरिंग सुरू झाली, आमच्या विरुद्ध तिघांविरुद्ध हिअरिंग सुरू झाली. त्या हिअरिंगमध्ये अंदाजे 7 ते 8 हिअरिंग तर झालेलेच असतील कमीत कमी. त्या हिअरिंगमध्ये त्यांना जे काय पाहिजे होतं आम्ही सगळं सबमिट केलं आहे. इव्हन त्या कंप्लेंटला पण एक कॉपी द्यावीच लागते, त्याला पण सबमिट केलेलं आहेत. आणि हे सबमिट केल्यानंतर जेव्हा ऑर्डरची वेळ आली, त्या टायमाला असं समजलं की ऑर्डर आता होणार आहे लवकर, पण ती ऑर्डरला पण त्याने उशीर घेतला खूप. आणि एका कामानिमित्त आम्ही इथे आलेला असता, रजिस्टर ऑफिसला इथे आले असता आम्हाला समजलं की त्यांनी ऑर्डर बनवलेली आहे आणि ऑर्डर साईन झालेली आहे. तर आम्ही स्टाफला रिक्वेस्ट केली की साहेब आम्ही वाचू शकतो का? ते तुम्ही वाचू शकता, काय हरकत नाही. म्हणजे आम्ही ऑर्डर वाचली, त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद होतं, म्हणजे आमचं म्हणणं, त्यांचं म्हणणं, आणि जेव्हा खालती त्यांचा भाग होता की त्यांचं काय म्हणणं आहे ते. त्या टायमाला जेव्हा आम्ही आलो तेव्हा त्या टायमाला सगळी ऑर्डर जी आहे ते सगळं उल्लेख केला की तुमचं सगळ्या गोष्टी ओके आहेत, कुठेही हेरफेर नाही आहे. जे रिकन्सल केलं आम्ही, रिकन्सल हरिहरन म्हणून व्यक्ती आमच्या सोसायटीमध्ये राहतात, ते स्पेशल अकाउंटंटमधून एक मोठ्या कंपनीमध्ये एक कामाला होते. तर त्यांनी सांगितलं की रिकन्सलची मी जिम्मेदारी घेतो, मी दोघांच्या बाय सांगणार नाही, मी जिम्मेदारी घेतो. पण त्यांनाही आम्हाला जे डॉक्युमेंट देणं पाहिजे होते, डॉक्युमेंट आम्ही सगळं सबमिट त्यांना केले. त्या अनुषंगाने त्यांनी वेळ घेतला, कारण की एवढ्या वर्षाचे 2 पण सोसायटी आमची आहे. 2 पासून 26 पर्यंत त्यांनी सगळं सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि त्यांना हे आढळून आलं की कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये तफावत नाही आहे. फक्त जे हेड असतात, म्हणजे अकाउंटिंग हेड असतात, ते वरती गलती झालेली आहे. त्यामुळे डिफरन्स दिसत आहे. म्हणजे कोणीही, म्हणजे पहिल्यापासून जे सभासद होते त्यांनी पण किंवा आम्ही पण, कोणी पण त्याच्यामध्ये हेराफेरी केलेली नाही आहे. तसा त्यांनी लिखित रिपोर्टसुद्धा दिला आणि तो रिपोर्ट आम्ही इथं सबमिटसुद्धा केला. आम्ही कॉपी आहे 5/1/2024 ॲक्नॉलेजमेंट कॉपी आहे, सगळ्या गोष्टी सबमिट केल्या आम्ही रितसर सगळं ते सिस्टमॅटिक केल्यानंतर. जेव्हा मी ते ऑर्डर बघायला आलो, त्या ऑर्डरमध्ये सगळं उल्लेख होता त्या टायमाला की हरिहरन साहेबांचं केलेलं आहे, सगळ्या गोष्टी ओके आहेत, तुम्ही काय हेराफेरी नाही केलं, आम्हाला ओके दिसतंय. तर हे जे ऑर्डर आहे ते खारिज करण्यात येते, असं ऑर्डर आपल्याला आम्ही वाचले आम्ही. तर आम्हाला आनंदही आला की बाबा चला, आपलं जी मेहनत आहे, जी प्रामाणिक गोष्ट आहे ती ओके झालेली आहे. त्यांना विचारलं आम्ही की साहेब ही ऑर्डर आम्हाला कधीपर्यंत मिळेल? ते बोलले 2-3 दिवसात तुम्हाला पोस्टनी येईल. आम्ही बोललं काही हरकत नाही. पण 2-3 दिवस सोडून 8-10 दिवस झाले, 10-12 दिवस झाले, ऑर्डरचा का पत्ताच नाही. पण जेव्हा आम्ही इकडे आम्ही पाठपुरावा केला, त्या समजलं की फाईल पण गहाळ होती. फाईल गहाळ होती, फाईल शोधावी लागली. इथपर्यंत इथे परिस्थिती आहे, इथे असा गोडबंगल कारभार आहे. तर फाईल शोधल्याने समजलं की ह्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये पूर्ण हेराफेरी केलेली आहे. म्हणजे म्हणजे बोलतो ना, जमीन आसमानचा फरक झालेला आहे ह्याच्यामध्ये, रिपोर्टमध्ये, ऑर्डरमध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ काय की कोणाचा प्रेशर आहे का ह्यांच्यावरती, कोणा सरकारी माणसाचं प्रेशर आहे का, मंत्रालयातून प्रेशर आहे का. आमच्या सोसायटीमध्ये एक व्यक्ती आहेत नागनाथ केंद्रे म्हणून,
त्या नागनाथ केंद्र आहे त्यांनी एकदा आम्हाला बोलून पण दाखवलं की ह्या लोकांना मी खिशात घेऊन फिरतो, असं आम्हाला बोलून सुद्धा दाखवलंय. कोणाला त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत असं स्पष्टपणे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी धमकी दिली. तुम्ही काय करणार ते आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला आम्ही काढू, मी तुला काय लगेच काढू शकतो, इथपर्यंत त्यांनी धमकी दिला. तर धमकी का दिली, आमचं काय वैयक्तिक कोणा दुश्मनी कोणाशीही नाही आहे आणि कोणाला दुश्मनी ठेवतही नाही, आमचा ते विषयच नाही आहे. पण त्यांनी शब्द वापरले की हे आपलं वीर साहेब आणि पाटील साहेब यांना मी खिशात घेऊन फिरतो, हे वर्तन करून तुम्हाला तुमच्या लोकांना तिघांनाही काढून टाकेन. आणि तीच गोष्ट चालू आहे. आता जी आजची जी हिअरिंग आहे 26 तारखेची, ती हिअरिंग यासाठीच आहे की आमच्या तिघांना का काढू नये, म्हणजे इथपर्यंत परिस्थिती आता आलेली आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जे हरिहरन साहेब जे आम्ही बोलत सोसायटीचे जे मेन ज्यांनी रिकन्सल गोष्ट केलेली आहे, त्यांचा रिपोर्ट आम्ही सबमिट कधीच केलेला आहे. इथे एक्नॉलेजमेंट आपल्याला दिसत असेल 5/1/2025 ची, आणि जी नोटीस आलेली आहे आउटवर्ड आहे 2/2/2026. त्याच्यामध्ये स्पष्टपणे तिसऱ्या पॅरामध्ये म्हटलेलं आहे की ताळमेळासंबंधी नियुक्त श्री हरिहरन यांनी त्यासंबंधी लेखी अहवाल दिलेला दिसून येत नाही. याप्रमाणे सरळ इथे कायदा आणि न्यायव्यवस्था बाजूला ठेवून कोणाच्या तरी लाभामध्ये आणि स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्याच्या दृष्टीने त्यांनी हे केलेलं काम दिसून येत आहे. ऑर्डर चेंज करण्यामागचा उद्देश काय होता हे आता आम्हाला स्पष्ट दिसते, कारण आमच्याकडे एक्नॉलेजमेंट कॉपी आहे की आम्ही प्रॉपर रिकन्सोलिएशन झालेलं आहे व कुठल्याही प्रकारे जमा खर्चाचा ताळमेळ जो आहे त्याच्यामध्ये कुठलीही तफावत आढळून आलेली नाही, असं स्पष्ट मत त्रयस्थ व्यक्ती आणि सोसायटीचे मेंबर, त्याचबरोबर इंटरनॅशनल कंपनीमध्ये अकाउंटंट हेड म्हणून काम करणारी व्यक्ती, ज्यांना सोसायटीच्या सर्व सभासदांच्या संमतीने रिकन्सोलिएशन कमिटीवरती ॲज अ हेड म्हणून अपॉइंट केलं गेलं, त्या व्यक्तीच्या रिपोर्टला सुद्धा इथे हरताळ फासलेलं दिसून येतं. स्पष्टपणे आमचं असं म्हणणं आहे की ह्या प्रकरणामध्ये प्रशासकीय कारवाई न करता केवळ तक्रारदार आणि तक्रारदारांच्या अनुषंगाने त्यांचं जे कोणी लांगुलचलन करतायत तशा व्यक्ती, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सोसायटीच्या वतीने नागनाथ केंद्रे यांचं नाव आलेलं आहे. नागनाथ केंद्रे यांच्याच बरोबर प्रताप पाटील सरांचे काही वैयक्तिक संबंध आहेत का याचाही आम्ही मागच्या तक्रारीमध्ये उल्लेख केलेला होता. आणि त्याच अनुषंगाने आता आम्हाला दिसत आहे की आमची 6/5/2025 ची जी सोसायटीच्या लाभामध्ये केलेली जी निकाल होती किंवा जी ऑर्डरची प्रत होती ती रिव्हिजन ॲप्लिकेशन 21/2025 याच्यामध्ये सगळी पूर्ण ऑर्डर त्यांनी चेंज केलेली होती. आणि 16 फेब्रुवारी 2026ला या ऑर्डरची कॉपी आमच्या ताब्यात आली. जेव्हा ती कॉपी आम्ही वाचली तेव्हा आम्ही एकदम शॉक झालो, कारण जी कॉपी मी, त्याच्याचबरोबर सोसायटीचे 2 पदाधिकारी आणि त्रयस्थ व्यक्ती म्हणून माझे जे सहकारी आहेत ते सहकारी आणि वास्तू वृंदावन ह्या सोसायटीचं काम करणारी एक व्यक्ती, अशा आम्ही चौघांनी जेव्हा वाचली तेव्हा ती सोसायटीच्या लाभामध्ये केला होता. त्याच्याचबरोबर कुठल्याही प्रकारची कॉस्ट लावलेली नव्हती. ह्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या होत्या त्या 16 फेब्रुवारी 2026 या ऑर्डरमध्ये पूर्णपणे तक्रारदाराच्या लाभामध्ये केलेल्या होत्या. आणि जे हरिहरन सरांचा रिकन्सिलिएशनचा रिपोर्ट जो आम्ही सबमिट केलेला होता त्याचा पूर्ण उल्लेख त्यांनी वजा करून त्याच्यामध्ये ज्या गोष्टी केलेल्या नाहीत या गोष्टींचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. सोसायटीच्या लाभामध्ये आजपर्यंत कुठल्याही सभासदांनी किंवा आत्ता जे हरिहरन सर आहे ज्यांनी रिकन्सोलिएशन कमिटीचं हेड म्हणून काम केलेलं आहे त्यांनी सोसायटीच्या सभासदांच्या कुठल्याही विरोधात कुठलाही निर्णय दिलेला नाही, तर उलट तो त्यांच्या लाभातच दिलेला आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची अफरातफरी किंवा कुठल्याही प्रकारची अमाऊंट विड्रॉवल केलेली दिसून येत नाही असा स्पष्ट उल्लेख असताना सुद्धा, आणि हा उल्लेख आम्ही जानेवारीमध्येच हिअरिंग संपण्यापूर्वी दिलेला असताना सुद्धा त्यांच्या मार्फत कुठल्याही प्रकारचे पेपर गो थ्रू केलेले दिसत नाहीत. आणि केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच 16 फेब्रुवारी 2026 ची जी ऑर्डर आहे ती त्यांनी चेंज केली असल्याचे आम्हाला दिसून येतं. तर आमचंच हे वैयक्तिक म्हणणं आहे की मग इथे न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवणार कसं सामान्य व्यक्ती म्हणून, जर काही सभासद केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या हिशोबाने सोसायटी कमिटीला हाताशी धरतात आणि त्या कमिटीच्याच विरोधात कुभांड रचतायत, तर ह्याचा जो मार्ग आहे तो न्यायव्यवस्थेने मिळवून देण्यासाठी सहकार मंत्रालय किंवा त्याचबरोबर उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती झालेली आहे. पण इथे असं दिसून येत आहे की ह्या कार्यालयामार्फत लोकांना न्याय मिळवून देण्यापेक्षा केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्याचेच सगळे दुष्परिणाम इथे दिसून येतात. सचिव के आरोपों पर जब हमने अपीलीय अधिकारी राजेंद्र वीर से उनका पक्ष जानने का प्रयास किया तो उन्होंने कहा, जो फैसला सुनाना था सुना दिया, अब कोई टिप्पणी नहीं करूंगा. याबाबत नो कॉमेंट्स. थँक्यू. नाही, लेख 20 सोसायटीच्या संदर्भात आत्ता ते मॅडमनी वकील मॅडमनी जे सांगितले आणि ते जोष्टे साहेबांनी जे सांगितलं त्या बाबतीत जे आमचे सहनिबंधक राजेंद्र वीर साहेबांनी जी ऑर्डर केलेली आहे ती मी आता बघितली. त्या बाबतीत आपण तर आम्हाला परत रिहिअरिंग घ्यावं लागेल. त्याच्यात त्यांचे काय इन्फरन्सेस काढलेले आहेत आणि ह्यांना परत संधी देऊ आम्ही
आणि त्याच्यानंतर आमचे फेर आदेश आमचे होतील. हा पहिला भाग. दुसरा, आता आपण जे म्हणताय की त्यांना पर्पजली त्रास दिला जातो किंवा काय, आमच्याकडे तक्रार आली की कुठल्याही व्यक्तीनं तक्रार केली तर आपल्याला त्यांना म्हणजे आम्हाला त्याच्यावर कारवाई करावी लागते. त्यासाठी कारवाई करण्याच्या अगोदर आम्ही त्यांना संधी देतो. आजच त्यांची सुनावणी आहे त्या सोसायटीची, मला वाटतं 8 नंबरलाच आहे. तर त्या सुनावणीच्या नंतर आम्ही त्यांचं म्हणणं ऐकू. इव्हन जोष्टे साहेबांच्या बाबतीत जी काही चूक झालेली आहे त्यांचं नावाच्या बाबतीत ती आम्ही दुरुस्त करून देऊ त्यांना आणि पुन्हा रिहिरिंग देऊ. हिअरिंग चालू असताना कंप्लेंट असे येऊ शकतात का? हो. जेव्हा आपली हिअरिंग चालू आहे निश्चित तेव्हा पुढे कंप्लेंट दोन्ही गट येतात, म्हणजे दोन्ही पार्ट्या असतात हिअरिंगमध्ये. कदाचित ते आले असतील, आज असतील बाहेर. नाही, हे निश्चितच धिक्कारा आहे. असं चुकीचं आहे कोणी कोणाशी बोलणं आणि खिशात आहे वगैरे असं हे चुकीचं आणि स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत तुमच्या नावाचे. नाही. आता ते काय त्यांनी काय केलं आणि काय आता ते आय डोंट नो. पण हे केंद्रीय नावाचे ग्रहस्थ त्यांनी मला 2-3 वेळा फोन केलेले आहे, ते मी 100% सांगतो. परंतु त्याचा असा अर्थ नाही की त्यांच्या बाबतीत फेवर केला आम्ही किंवा अजून काय केलं आहे. आत्तापर्यंत ज्या ऑर्डर मी केलेल्या आहेत, मला वाटतं ते चतुर्वेदीची ऑर्डर मी त्याचं म्हणणं फेटाळलंच होतं मी. हां, मग ते सर, पण ते तुमच्यामध्ये आरोप करतायत ते तुम्ही काय- त्यांनी काय सांगितलं की प्रथा जे पाटील आहेत त्यांना मी खिशात ठेवतो आणि हे जे आता नाही, हे परस्पर जे बॉडीवरती आहेत त्यांना आम्हाला काढून टाकायचंय. आता हे त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यावर मी कॉमेंट करणं चुकीचं होईल. माझं म्हणणं हेच आहे, मी त्यांना संधी दिलेली आहे. याच्यापूर्वी यांच्या विरोधात जी तक्रार केली होती ती फेटाळली आहे मी. आता ती मॅडमला तुम्ही आत्ता विचारा, ते चतुर्वेदी नावाचे जे ग्रहस्थ होते त्यांच्या विरोधातच मी निकाल दिलेला आहे तो. त्याच्यानंतर ते आमच्या जॉईंट रजिस्ट्रार साहेबांच्याकडे त्यांनी अपील केलं असावं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या ऑर्डर परत रिमांड बॅक केलेलं आहे. त्याच्यात सुद्धा आम्ही संधी देऊ त्यांना आणि आम्ही निर्णय घेणार आहोत. आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.